हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज ब्लॉग खूप दिवसातून येत आहे. 2-3 दिवस झालं शिलाईचं काम असल्यामुळे ही ब्लॉग आला नाही. तर जे ताई दादा मला कमेंट्स करत असतात प्रत्येक ब्लॉगला, त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते. तर चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर 4 दिवस प्रॉब्लेम असल्यामुळे देवपूजा वगैरे झाली नव्हती. तर आता परीचे पप्पा देवपूजा करून घेत आहे. तोपर्यंत मला स्वयंपाक वगैरे आवरायचा होता. परीला डब्बाही द्यायचा होता. तर मी आता देवपूजेत परीचे पप्पा करूस तोपर्यंत परीचा डबा वगैरे आवरत होते आणि तिच्या वेण्या वगैरे घालायच्या होत्या. तर आणि बाकीचं काम बरंचसं होतं ना आज. घरात खूप धूळ वगैरे झाली होती. 3-4 दिवस फरची वगैरे मी 4 दिवसामध्ये त्या पुसत नाही. तर आता म्हणलं फरची वगैरे पहिल्यांदा पुसून घ्यायची. तर 4 दिवस आणि परीलाही टायमिंग नव्हता शाळेमुळे आणि आता त्यांची परीक्षा वगैरे आज चालू होतील आणि त्यामुळे त्या अभ्यासाचं 4 दिवसामध्ये खूप पसारा झाला होता. तर ती मी सगळं आवरून घेतलं आणि फरच्या वगैरे स्वच्छ अशा पुसून घेतल्या फिनेल वगैरे टाकून. तर घर स्वच्छ पुसून झाल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. तर असं वाटलं की खूप दिवस झालं फरशीच नव्हती पुसली असं वाटत होतं मला. आणि 3-4 दिवस परीलाही टायमिंग नव्हता त्यामुळे तिनेही काय फरशी वगैरे पुसली नाही. तर आता मी सगळं घर क्लीन करून घेतलं आणि आज दुसरं काहीच काम नाही केलं. जास्त करून शिलाईचं कामाला आज मी काहीच हात लावला नव्हता. आता मला घर खूप असं धूळ-धूळ दिसत होती. तर पूर्ण धूळ वगैरे पुसून काढली. टीव्ही वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि सोफेही मला काढून त्याच्या पाठीमागचं झाडून वगैरे काढून घ्यायचं होतं. आता आता घरामध्ये कसं खूप हळूहळू असं म्हणजे आपण एक एक वस्तू जमा करत राहतो आणि आपलं कितीही मोठं घर असलं तरी आता जागा एकदम कमीच वाटायला सुरुवात होते आपल्याला. असं झालं आहे की आता तर चौरंग वगैरे पाठी मी असं शक्यतो आता सोफ्याखालीच ठेवते. का तर मधल्याही बेडरूममध्ये खूपच 2-2 कपाट आहेत त्यामुळे ठेवायला जागा नसल्यासारखी झालेली. तर आणि चौरंगपाट मी शक्यतो सोफ्याखालीच ठेवते आणि सगळा असा पसारा मी आवरून घेत होते आणि सगळं क्लीन केल्यानंतर खरंच खूप छान असं वाटलं आणि आजचा दिवस माझा घरची साफसफाई करण्यातच वेळ गेलेला होता आणि 4 दिवसात तुम्हाला सांगते माझे सासूबाई त्यांनी स्वयंपाक वगैरे केला होता. तर तुम्हाला लास्टला मी दाखवणार आहे त्यांच्या परीच्या पप्पाच्या आणि त्यांच्या स्वयंपाकाची क्लिप. तर तुम्ही सर्वांनी नक्की पाहायची आहे आणि कशी वाटते तीही मला कमेंटमध्ये सांगायची आहे. तर त्यांना स्वयंपाक जास्त जमत नाही. आता कसं होतं वयोमानानुसार स्वयंपाक वगैरे करायला जरा थोडंसं अवघड होऊन जातं आणि त्यांना जास्त स्वयंपाक असं करण्याची सवय नसल्यामुळे आता जरा अवघड जाते त्यांना स्वयंपाक करणे. पण तरी पण त्यांनी 3-4 दिवस स्वयंपाक केला. तर तुम्हाला लास्टला मी दाखवणार आहे त्या स्वयंपाक करताना थोडीशी क्लिप. तर सर्वांनी नक्की पाहायची आहे आणि कमेंट करा विसरायची नाही. तर घरात कसं होतं आपण रोजची जी कामं आहेत आपली तर ती कामं केल्यानंतर खरंच घर आपलं असं खूप सुंदर आणि असं शांत आणि स्वच्छ असं दिसतं आणि एकदम अशी घरात धूळ झाली ना तर खूप चिडचिड होऊन जाते. आणि मला तर कसं होतं माझं शिलाईचं काम पण असतं आणि मग तेवढ्या 3-4 दिवसात मी बरेचसे ब्लाऊज शिवून घेतले. पण ब्लाऊज शिवण्याचं काम केलं की घरातलं काम वाढतं बघा असं होतं आणि आता पूर्ण 1 दिवस मी घराला क्लिनिंगलाच दिलेला आहे आणि पूर्ण अशी डीप क्लिनिंग म्हणली तरी चालेल का तर बऱ्याचशा गोष्टी मी सगळं असं स्वच्छ करून घेतलं. का तर सोफे वगैरेच्या पाठीमागं पण खूपच अशी धूळ झाली होती. तर ती धूळ वगैरे मी काढून घेतली आणि क्लीन केल्यानंतर आणि देवघराच्या साईडनेही सुद्धा मस्त असं पुसून काढल्यानंतर छान दिसत होतं आणि अशा 4 दिवसात म्हणजे फरची वगैरे पुसू नये अशी म्हणतात आमच्या आई. त्यामुळे मी काही फरची वगैरे पुसत नाही आणि आता हा जे टायमिंग आहे तो 6 वाजले होते तर मी आता वांग्याचं भरीत. तर आता राहुलला इंजिनिअरिंगसोबत आता मी थोडंसं शिलाई कामही शिकवावं म्हणलं. तर नाही असं काही नाही. त्याला आपलं शिलाई मारायला यावं म्हणून मी त्याला शिकवत होते धागा वगैरे कसा भरायचा ती. तर चाललेलं आहे बघा त्याची प्रॅक्टिस. चहा चाललाय आणि परीचं चाललंय पाणी प्यायचं. परीकडे बघ तोंड फुगवले. तर परीचं चाललंय पाणी प्यायचं आणि मी आता बनवते चहा. परी हाय मग सगळ्यांना या चहा प्यायला. तर या सर्वांनी चहा प्यायला पण मी बनवते चहा आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. सर्वांनी नक्की चहा प्यायला या. आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे कालचा आणि परीच्या पप्पाचा आणि त्यांच्या आईचं चाललं होतं स्वयंपाक. तर ते चपाती भाजू लागत होते आणि आत्या चपाती लाटत होते आणि परी पाहायला आली होती त्यांची चपात्या कशा चालल्या दोघांच्या. तर आणि परीचा चालला होता अभ्यास पण तरीसुद्धा ती पाहायला आली होती की पप्पा म्हणत होते परी चपाती कशी छान अशी फुगलेली आहे. चपात्या खूप छान केल्या होत्या दोघांनीही आणि स्वयंपाकही केला होता दोघांनीच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.